पहिली मोठी बातमी आपण जामखेडमधून बघूया। जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून आमसभेमध्ये आमदार रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापलंय। नगर परिषदेसंदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी आमसभेमध्ये आमदार रोहित पवारांसमोर मांडल्या। द गटर योजनेमध्ये ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या टाळाटाळीच्या उत्तरांमुळे आमदार पवार संतापले। सोशल मीडियावरती रोहित पवार यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं, मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको, उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। तर या व्हिडिओवरून अंजली दमानी यांनी रोहित पवारांवरती टीका केली आहे। जितकी सरकारी कामं होतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची होतात, याच्यात काहीच शंका नाही। कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं। म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। दरम्यान या वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दमानी यांना काही सवाल केलेत, बघूया। तर अंजली दमानी या व्यक्तिरेखेबद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं। चंद्रशेखर बावनकुळे आणि मेधा इंजिनिअरिंग कंपनीच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली। ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून कोर्टाने सरकारला खडेबोल सुनावले, मात्र दमानी यांनी बावनकुळेंचा ब सुद्धा उच्चारलेला नाही आणि याच दमानिया काल जयंत पाटलांबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झालेल्या नाहीयेत। मात्र आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचं काम झालं यावरती जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या। म्हणजे भाजपाचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपाच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत। पवार किंवा ठाकरे आडनाव समोर आलं की लढण्यासाठी शिरशिर येते, अशा पद्धतीचं ट्विट एक्स पोस्ट यांनी आपण केलेली सध्या बघतोय। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवरती केलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बंद पाळण्यात आलेला होता। दरम्यान दुसऱ्या दिवशी सुद्धा जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक आहेत। सांगली पेठ रस्त्यावरती जयंत पाटलांच्या समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात आला, तर रस्त्यावरती टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। तर इकडे नागपुरात सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले। यावेळेला घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आलाय। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या अश्लील पद्धतीने आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटलांच्या संदर्भामध्ये जे अतिशय घाणेरडा शब्द वापरण्याचं काम केलं, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। खऱ्या अर्थाने जर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर बूध असेल तर त्यांनी ताबडतोब या मंगळसूत्राचा गोपीचंद पडळकरला ताबडतोब भारतीय जनता पार्टीची हकालपट्टी करावी। ते जर तुम्ही करणार नसाल तर कुठेतरी तुमचा त्यांना पाठिंबा आहे हे सिद्ध होणार आहे निश्चितपणे। भाजपने केलेली चूक ही दुरुस्त करत नाही,
केलेली चूक म्हणजे त्याला परिषद दिली, विधानसभा दिली आणि असा विधानसभेवर गेलेला सदस्य अशा वाह्यात पद्धतीनं जो बोलतो आहे, खालच्या दर्जाच्या टीका करत आहे, अतिशय वाईट आहे. तर भाजपने ही आपली केलेली चूक दुरुस्त करावी आणि त्यांनी केलेलं जे कृत्य आहे त्याच्यावर अटकेची कारवाई करावी. तर जयंत पाटील भाजपामध्ये यायला तयार नाहीत म्हणून भाजपाचा जयंत पाटलांवरती राग आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. पडळकर केवळ तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असं राऊत म्हणालेत. दरम्यान भाजपाच्या नवनाथ बन यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना गोपीचंद पडळकर त्रास देतोय असा दावा हास्यास्पद आहे. त्रास देणं ही आमची संस्कृती नाही, ती संस्कृती राऊत आणि उभाटा गटाची आहे असा पलटवार बन यांनी केलाय. जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत. जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो. काय ते राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल. खरं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही. त्यामुळं उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत. जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील आणि त्रास देणं आमची परंपरा नाही. त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे. तर इकडे बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात आक्रमक झालेला आहे. गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला बदलापूर राष्ट्रवादीकडून 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. पडळकरांच्या प्रतिमेचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दहन करण्यात आलंय. तर जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याला 5 लाखाचं बक्षीस आम्ही इथं जाहीर करतोय. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे, परंतु आता यांचा अंत झालेला आहे. आम्ही यांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे नाही आहेत. आजपासून जशा तसं उत्तर देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. आता बातमी लातूरमधून. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातले आणि जवळपास 3 लाख हेक्टर शेती पिकाचं नुकसान झाले. सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर बळीराजाकडून आता मदतीची मागणी केली जाते. आमच्यावर जी मोठी जी काही संकट आलेलं आहे, म्हणजे 4 एकर शेती आहे माझी, 1 क्विंटलची बी रास होणार नाही साहेब. प्रत्यक्ष मी शेतात थांबलो. शेतात म्हणजे पूर्ण पाणी आहे, रोट जमीन आहे, समजा पाणी शेतात आहे. म्हणजे एक चिपट्याची रास होणार नाही. की सरकारनं आमच्यावर जेवढं होईल तितकं जी मदत आम्हाला जेवढी होईल तितकी मदत द्यावी ही विनंती आम्हाला. एक विशेष बातमी बघूया. गेल्या महिन्याभरामध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अगदी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय. मायबाप सरकार मदत करेल या एकाच आशेवरती हे शेतकरी सध्या कसेबसे तग धरून आहेत. नेत्यांना मात्र नेहमीप्रमाणेच बळीराजाचा विसर पडलेला दिसतोय. शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना नेते मात्र शिबिरं आणि मेळावे घेण्यामध्ये धन्यता मानतायत. राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट. 30 जिल्ह्यात 62 लाख एकरवरची पिकं पाण्यात. सगळ्या पिकाचा नासडा झाला. जवळजवळ 100-200 एकर जमीन खरडून गेली. बळीराजाचा मदतीसाठी टाहो. नाही जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. राजकीय नेते मेळावे आणि शिबिरात मग्न. शेतातल्या उभ्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय. खरीपाचं पीक मातीमोल झालंय. आसमानी संकटानं बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय. काही पोळ पुढून गेले. किती विषय करे ना खलास. मुसळधार पावसानं
होत्याचं नव्हतं केलंय. मी भवानी मी राहतो, चुलत्याची विषयकर आहे. आणि काल भावानं मला 4 वाजता फोन केला. तलाव फुटला म्हणला ना आपल्या माणसाला वाहून गेलं. भावनिक झाला काय म्हणजे कशामुळे कुठले नुकसान झाले? शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेत. एकीकडे हे चित्र असताना ज्यांच्याकडे बळीराजा मदतीसाठी डोळे लावून बसलाय ते राज्याचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहेत. सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत. एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश करून घेण्यात बिझी आहेत तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला. बळीराजाचे कैवारी म्हणून घेणारे कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले नाहीये. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं मोठं नुकसान झालं. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळांचंही मोठं नुकसान झालं. अतिपाऊस झाल्यामुळे पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय. तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी. 1 महिना झाला सतत पाऊस आहे. सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची. 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली. सगळ्या घरोघरी पाणी शिरलं. तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही. गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलंच गेलं, पण ही माती सध्या राहिलेली नाही. व्याजाने पैसे काढून पीक उभं केलेलं आहे आणि अख्खं पीक गेल्यामुळे आम्ही करायचं काय? सगळं अख्खं खरडून गेलंय. तुम्हाला सांगतो, दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे. या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील. च्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस संबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत. ते दौरे करतायत, पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये. करावा तेवढा निषेध थोडा आहे. राजकीय नेत्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही. अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल. एकीकडे कांद्याचे दर घसरल्यानं संकटात असताना दुसरीकडे मनमाड बाजार समितीत लिलावाच्या ठिकाणी शेड नसल्यानं कांदा भिजून खराब होतो. आधीच कांद्याला भाव नाही, त्यात आहे तो कांदा खराब होत असल्यानं शेतकरी संतप्त. सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मागणी होती. काही ठिकाणी गुजरात राज्यात कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे. कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत. तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे. आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपले महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत, बगरे सर असतील, मी आहे, सुप्रियाताई सुळे आहेत, आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले लोकसभेचे सदस्य आहेत, आम्ही सातत्याने ती मागणी मांडतोय की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा. राज्यात लवकरच निवडणुका होऊ घातल्यात. कुणाला महापालिका जिंकायचे, कुणाला जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा आहे, कुणी सरपंच व्हायची स्वप्न पाहतंय. मात्र धाय मोकलून रडणाऱ्या बळीराजाला आधार द्यायला कुणाकडे वेळ नाही. मायबाप सरकारनं वाऱ्यावरच सोडल्यानं शेतकऱ्यांनी पाहायचं तरी कुणाकडे हा सवाल उपस्थित होतो. नाही जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. या बातमी